केलवत के कैप्टन ने टॉस जीता और टॉस जीतने के साथ पहले फील्डिंग का फैसला लिया है। आयफोन दे आयफोन चल ब्रो नंबर बोल नंबर काय बोलू त्याचा बोलला ती खेळणार आहे फक्त बोलू ना आता कंटिन्यू सिराज काय माटवणकर हेलो हेलो तवक्कल क्रिकेट क्लब के सिराज माटवनकर है वो लगातार अब कंटिन्यू इस टीम में खेलते हुए नजर आएंगे, जो कि परमाहिक अच्छे खिलाड़ी है सिराज माटवनकर, जो अब कंटिन्यू तवक्कल क्रिकेट क्लब बेंगलुरु इस टीम में खेलते हुए नजर आएंगे। माइक दे सांग त्यांना बोले आणि तसेच आमचे सन्माननीय आप्पा मोरे बीजेपी पदाधिकारी त्यांचा सुद्धा आगमन झालं, त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो त्यांचा सुद्धा याच्यात विशेष सन्मान करण्यात येईल आणि मी विनंती करतो मसूदजी कोंडेकर की त्याने त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे। खरंच चांगलं योगदान यांचं सुद्धा राहिलेले आप्पाजी मोरे यांचं स्पर्धेमध्ये मोठा मोलाचा वाटा असेल आणि तसेच आमचे तसेच सन्माननीय आशपानजी खलफे त्यांचा सुद्धा आजच्या दिवसामध्ये आगमन झालं आहे, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान करण्यात येईल। तर मी विनंती करतो तय्यबजी पठाण यांचा विशेष सन्मान करायचा आहे। खरंच आशपानजी खलफे आपल्याला मोठा मात्र सपोर्ट देत असतात स्पर्धेमध्ये, मोठमोठ्या पाहायला गेलो ऑर्गनायझरमध्ये चांगला त्यांचा सपोर्ट आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला भेटतो। आणि तसेच आमचे यूट्यूब लाईव्हचे जे यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर्स आमचे सन्माननीय आशपानजी खलफे आहेत, त्यांचं मनपूर्वक आमच्या तवक्कल क्रिकेट क्लब यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। आणि महेश कंचावडे हे सुद्धा यांचा सुद्धा आजच्या दिवसामध्ये ते सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत आणि ते सुद्धा इथे आले, त्यांनी भेट दिली, त्याबाबत सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक त्यांचे धन्यवाद। आणि तसंच मी इस्माईलजी ओंबिलकर त्यांना विनंती करतो की त्यांचा यशस्वी सन्मान करायचा, विशेष सन्मान करायचा आहे। आणि तसेच आमचे सन्माननीय राजूजी नगरकर त्यांचा सुद्धा ते सुद्धा आपल्या आजच्या दिवसामध्ये इथं भेट दिलेली आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल। आणि मी युनुसभाई माटवणकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा विशेष सन्मान यशस्वी सन्मान करायचा आहे। चला केलवत संघ विनंती आहे, केलवत संघाचा एक्स्ट्रा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आपण कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे, विनंती आहे आपल्याला।
चला कृपया गोलांचं नाव सांगायचं. केलबत संघ एक पाहायला होती मोठा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. तवक्कल क्रिकेट क्लब बिंगलोली आयोजित भव्य दिव्य ओरम स्पर्धेचं आयोजन. मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची गौरवाची स्पर्धा आपल्या भेटीला दरवर्षीप्रमाणे नाही, पण यावर्षी नवीन एक क्रिकेटचा थरार आम्ही घेऊन आलेलो आहोत. 2026 मध्ये एक मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेला आहे. आजचा पहिला दिवस पार पडताना पाहायला भेटेल. एका साईडला टीम असेल केलवत, तर पलीकडे तवक्कल. पहिला चेंडू स्ट्राईकवरती रियान. पहिला चेंडू अकोल टप्प्याचा होता, त्याला लेग रिजनमध्ये ऑन रिजनमध्ये फटका सजवला. क्षेत्र थोडेसे फंबल झाले, पण एक दबा भेटेल. एकच्या साईने स्ट्राईक रोटेड. संघाचे धावसंख्येत भर आणि वैयक्तिक स्वतःचं खातं संघाचं खातं एक दबा धावफलकर जोडली जाईल. कृपया गुणाचं नाव सांगायचं आहे. कल्पेश असतील इथं. सुरेख चेंडू, सॉरी अल्पेश. दुसरा चेंडू सुरेख फेकण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरतो. परत एकदा पाहायला गेलं राईट आर्म राऊंड विकेट. इथं थोडासा एसटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंचांना दंडित करण्यात लावलाय. एक दबा अतिरिक्तच्या रूपामध्ये जोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल एकच्या साहाय्याने 2 या आकड्यावर. फटका सजवलाय आणि तिथे एक सुंदर असं जेल आणि विकेटचं पतंग. अप्रतिम या स्पर्धेमध्ये आपल्याला एक सुंदर जेल आणि अप्रतिम दर्जाचे A1 क्वालिटीचा जेल आपल्याला पाहायला भेटला आजच्या दिवसामध्ये केलवत या संघाकडून. आणि एक मोठा मासा गलेला लागताना पाहायला भेटला. अल्पेशने टाकला फासा आणि गलेला लावला मोठा मासा. सुफियान बॅक टू दी डगआउट. खरंच पाहायला गेलो सुफियानच्या रूपामध्ये एक मोठा झटका लागेल टीम तवक्कल या संघाला. कारण की सुफियान पाहायला गेलो तरी तवक्कल या संघाची कर्णधार आहे, कॅप्टन आहेत. तर ज्या प्रकारे त्यांची भूमिका आवश्यकता होती तशी नाही झालेली आहे. खरंच कामगिरी, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असतो. कारण की क्रिकेटमध्ये वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही. आणि इथं सुद्धा आता नवीन फलंदाज फिराक यांना कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोचून द्यावी लागेल. कारण महत्त्वपूर्ण सामना आहे, करो या मरोचा सामना आहे. समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे, समोरच्या संघामध्ये सुद्धा नामांकित खेळाडू आहे. तर आपल्याला सुद्धा आपली कामगिरी योग्य पार पाडणे खूप गरजेचं आहे. आता परत एकदा फिराक असेल. पहिला चेंडू फटका फसलाय, पण चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होईल का पाहूया. क्षेत्ररक्षक करतोय चुकीला माफी नाही, जेल सोडतोय. कॅच सोडा तर कदाचित तुम्ही मॅच सुद्धा सोडाल. इथं सिंगल भेटेल, सिंगल नाही सॉरी डबल भेटेल. आणि या 2च्या साहाय्याने इथं 2 धावसंख्यात भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल. परत एकदा राईट आर्म राऊंड विकेट. इथं हा ट्रॅकर होता, हलक्यातून खेळून काढलाय. गॅप सुद्धा भेटतोय, पण क्षेत्रक्षेत्र थोडेसे दूर होते. चांगले क्षेत्रक्षेत्र धाबानं रोखलंय. इथं सुद्धा दुहेरीच्या रूपामध्ये इथं कन्वर्ट होतील धाबा. 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या 2च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धाबा 6 धाबा जोडल्या गेल्या आहेत 1 गडीच्या मोबदल्यावर. इथं चांगली कामगिरी करणं पहिल्या षटकामध्ये गरजेचं आहे. हा ट्रॅकर होता, फटका फसला. तिथं सुद्धा कॅच ड्रॉप. माझा फोन आहे. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट. संघाची धावसंख्या 8. येणाऱ्या षटकामध्ये 2 षटकामध्ये कामगिरी महत्त्वपूर्ण करावी लागेल. धावफलकावरती धाबा जोडावे लागतील, कारण की महत्त्वपूर्ण सामना आहे. इथं धाबांचा डोंगर उभा करणं खूप गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेले तवक्कल बी या संघाने चांगलं धावांचं डोंगर उभं केलं होतं, टार्गेट सेट केला होता, त्याचा पाठलाग सुद्धा केला होता टीम बिंगलोली या संघाने, पण निराश राहिले. खरंच पण क्रिकेट आहे, त्याने सुद्धा निराशी घ्यायची नाही. क्रिकेटमध्ये एका संघाला जिंकायचं ते एका संघाला हरायचं सुद्धा आहे. तेव्हा निराश कधी होऊ नका, कधी खचून जाऊ नका. कारण की नेहमी सांगतं की अपयशाच्या खडकाखाली जे यशाचं झरं लपलेले तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे. आजचा दिवस नाही, पण उद्याचा दिवस आपल्यासाठी कदाचित चांगला निघेल.
परत हा ट्रॅकर होता, उचललंय आणि फेकून दिलंय. चेंडू जाईल सीमा रेखा पार. येईल एक दर्जेदार स्ट्रोक बेटीलचा. चेंडू मध्ये होता वजन, धावा बेटील संपूर्ण अर्धा डझन. 6च्या सहाय्याने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये 14 या आकड्यावर. तसंच कृपया गोलंदाजाचं नाव सुद्धा सांगायचंय, कल्पेश. राईट राऊंड विकेट. पहिला परत उचललंय त्या दिशेने, इथंही फेकून दिलंय. रियान सांगून होते आपला एकच फटका, 440चा झटका. हा तर खूप दूर मारले. जा शोधून आणा बॉल. बेटी 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या तब्बल 20 या पहिल्या षटकामध्ये भरपूर कामगिरी आणि महत्वपूर्ण कामगिरी आता रियान ऑन फायर पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश होते. आता मात्र आक्रमण चालू झाले. 2 मध्ये 2 मोठे प्रहार आले. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पाहायला भेटते का पाहूया षटकारांची. परत उचललाय पण फटका फसला. क्षेत्ररक्षक खाली असतील का पाहूया. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण इथं चेंडू वन बाउन्स. चांगले क्षेत्ररक्षण थांबवण्याचं धावांना थांबवण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी होते पण दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट होतील. या 2च्या साहाय्याने षटक क्रमांक पाहायला लागते. दुसरं प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा 22 धावा जोडल्या गेल्यात. महत्वपूर्ण षटक आहे. महत्वपूर्ण कामगिरी सुद्धा फलंदाज रियान यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. परत उचलले शफलून पण फटका फसलाय. रियान यांना सुद्धा बॅक टू दी डगआउट परतावं लागणार. रियानच्या रूपामध्ये एक मोठा झटका लागेल टीम तवक्कल या संघाला. चांगली कामगिरी आपल्या रियान यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. 2 मोठे फटके पाहायला भेटले पण कल्पेशाने सुद्धा सांगितले तुम शेर तो हम सवा शेर. खरंच चांगली कामगिरी आपल्याला गोलंदाजीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला भेटला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरले. विकेटचा पतंग झाला षटक क्रमांक 2मध्ये पण आता संघ थोडा तरी संकटामध्ये असेल कारण की 2 झटके 2 गडी बाद झालेत. मात्र सलामीची जोडीमध्ये दोन्ही फलंदाज बॅक टू दी डगआउट परतताना पाहायला भेटले. येणारे षटक महत्त्वपूर्ण असणार आहे. येणारे चेंडू सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहेत. आता नवीन फलंदाज शिराज सज्ज होताना पाहायला भेटणार. शिराज यांना योग्य कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू उचललाय चेंडू असेल हव्यामध्ये आणि इथं चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. येईल एक दर्जेदार स्ट्रोक महत्वपूर्ण स्ट्रोक. देखना स्ट्रोक भेटतील. ब्रँडेड फटका भेटतील. 6 धावा. 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावर. इथं सुद्धा हा ट्रॅकर होता. परत उचललाय. लेग रिजन मध्ये पाहायला गेलो थोडासा आउटफील्ड खराब असल्यामुळे तिथे फक्त सिंगलच जोडली जाईल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्यात भर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 29-29 या आकड्यावर. खरंच चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. क्रिकेटचा महासंग्राम बुरीच्या मालावर रंगताना पाहायला भेटेल. एक सुंदर असा ग्राउंड, सुंदर अशी खेळपट्टी. मात्र खूप मोठा योगदान आहे सर्व खेळाडूंचं. सर्व जसं खूप मोठं सपोर्ट केले सर्व खेळाडूंनी आज बनवण्यासाठी कारण की पाहायला गेलो या ग्राउंड काहीच होतं नाही. इथे सर्व झाडं वगैरे सर्व आउटफील्ड खूप खराब होतं पण त्याला खूप तिथे मात्र मेहनत केली सर्व खेळाडूने आणि स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपल्या भेटीला आलेली आहे. कारण की खूप मोठं योगदान सर्व खेळाडूंचं राहिलेलं आहे. तवक्कल क्रिकेट क्लब या सर्व खेळाडूंचं. 2 षटकामध्ये 29-29 धावा जोडले गेलेत. येणारा निर्णायक असेल, महत्त्वपूर्ण असेल. इथं महत्त्वपूर्ण कामगिरी गोलंदाजाला करावी लागेल. धावांचा डोंगर 2 षटकामध्ये उभा राहिलाय पण फिराक सुद्धा पाहायला होते. आक्रमण फलंदाज एक मात्र मोठे फटके मारण्याचे ह्याच्यामध्ये एक गुणवत्ता, एक चांगले कौशल्य आणि मात्र अनुभवी खेळाडू हा सुद्धा आहे. नामांकित खेळाडू हा सुद्धा, ह्याला सुद्धा मोठे फटके मारावे लागतील. चेंडूला या षटकामध्ये सुद्धा मात्र सीमारेखा ओलांडताना पाठवावं लागेल कारण की निर्णायक षटक आहे, महत्त्वपूर्ण. कारण की करो या मरोचा सामना असल्यामुळे आपल्याला धावांचा डोंगर उभं करणं खूप गरजेचं आहे. तसंच गोल्याचं नाव सुद्धा सांगायचं. पहिला चेंडू बीट होत आहे. पहिला चेंडू ते निर्धाव चेंडूचा मारा. चेंडू पडला तर सरळ जाऊन एसटी रक्षकाची भेट घेतोय. निर्धाव चेंडूचा मारा पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटला. सूर्य गोलंदाजी पाहायला भेटते का पाहूया षटक क्रमांक 3 मध्ये.
आणि तसेच आमचे सन्माननीय आश्रफजी कोंडेकर त्यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. हाफ ट्रॅकर होता इथं बाळगतरी, हाफ ट्रॅकर नसतं मध्ये जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न आणि तिथं चांगलं झेल आणि विकेटचं पतंग. विराग बॅक टू दी डगआउट. आणि तसेच आमचे सन्माननीय आश्रफजी कोंडेकर त्यांचा सुद्धा आजच्या दिवसामध्ये आगमन झालेले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. मी इस्माईल भाई ओंबिलकर यांना विनंती करतो की त्यांचा यशोचित विशेष सन्मान करायचा आहे, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. गोल्डन ट्रॅक होती वैयक्तिक पहिले षटक क्रमांक. अंतिम फेकताना रमेश सज्ज होताना पाहायला भेटणार. एक महत्वपूर्ण षटक फेकताना 2 चेंडू फेकले, 2 चेंडूमध्ये एक गडी बाद सुद्धा केलाय. निर्णायक षटकात आता स्ट्राईक मार्फत आपल्याला सैफ पाहायला भेटणार आहे. चांगली कामगिरी पाहूया. इथं मात्र थोडा इथं पंचांना दंडित करण्यात येईल आणि सुरेख चेंडू खरंच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला सुरेश यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. रमेश यांच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले, 3 मध्ये एकच धावा अजूनपर्यंत खर्च केलाय आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. ज्या प्रकारे अपेक्षा आवश्यकता टीमला होती केलव त्या संघाला की 2 षटक जास्त गेलेले, धावा जास्त धावफलकावर जोडल्या गेल्या, तिथं तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे आणि तशी कामगिरी सुद्धा राहिली. आता थोडासा उजव्या थोडा जास्तच बाहेर थोडं दाबायची होता, भारतात चेंडू फेकला होता, पंचांना दंडित करण्यात आलेले. पाहायला होते मेन अंपायर म्हणून इथे नातिकजी चिमावकर हे मात्र आपल्याला पाहायला वेळ चांगले डिसिजन आणि चांगले खेळपट्टू सुद्धा आहेत. 30 धावा जोडल्या गेल्यात. येणारे 3 चेंडू हे निर्णायक असतील. 3 मध्ये पाहायला होते 2 तरी मोठे प्रहार येणे खूप गरजेचे. तवक्कलाचा परत एकदा बीट होते, धाप ट्रॅकर होता, थोडेसे दूर राहिले, चेंडू अगोदरच निघून गेला. इथं सुद्धा पण इथे एक धावा सिंगलच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल डिक्लेअरच्या रूपामध्ये. या डिक्लेअरच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्यात 31 31 आकड्यावर चांगल्या सरासरीने आपल्याला गोलंदाजी आता पाहायला भेटते रमेश यांच्या माध्यमातून. प्रयत्न करावे लागतील कारण की प्रयत्न सोडणारी माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. यशस्वी होणारी माणसं प्रयत्न सोडत नाही. इथं संघर्ष करावा लागेल. टीम तवक्कल या संघाला मात्र धावांचा डोंगर उभा करावा लागेल. थोडेसे मागे आलात मगून खचून जाऊ नका कारण की जेव्हा वाटेल ना मागे आला तेव्हा ते धनुष्य बाणाचा विचार करा. तो जेवढा मागे खेचला जातो तेवढा वेगाने यशाचा पाठलाग करतो. इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागेल. इथं सुद्धा साहेब बीट होतोय, थोडेसे दूर राहिले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न चालला होता पण त्याच्यामध्ये अयशस्वी ठरतील. सिंगलच भेटेल. खूप वेळानंतर स्ट्राईक रोटेट झाली, सिंगल भेटेल. ह्या सिंगलच्या साईन हातामध्ये स्ट्राईक मार्फत शिराज पाहायला भेटेल. एक मोठा हल्ला पाहायला भेटला होता शिराज यांच्या माध्यमातून. अजून आणखी एक येणं खूप गरजेचं आहे कारण की लाच चेंडूचा खेळ बाकी, लाच चेंडूचा खेळ येणे शेष असेल. इथं चांगली कामगिरी करावी लागेल टीम तवक्कल या संघाला. आता इथंही बीट होत आहे, चांगलं षटक A1 दर्जाची गोलंदाजी आपल्याला षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला भेटली रमेश यांच्या माध्यमातून. तसंच फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावर जोडले गेले 32 धावा आणि 33 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. लक्ष तर मोठा नाही आहे पण लक्ष्याला पार पाडावं, लक्ष्याला गाठावं लागेल. टीम खेळवत या संघाला डिफेन्स करावं लागतील कारण की आपला होम ग्राउंड आहे. चांगली कामगिरी आपल्याला तवक्कल या संघाकडून पाहायला भेटत असते. मंडणगड तालुका असो किंवा रायगड जिल्हा असो त्या परिसरात सुद्धा पाहायला होती चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. हित करणं गरजेचे आहे. तसंच अलरब्बानी निगडी या संघाचा आगमन झालेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल आजच्या दिवसामध्ये. त्यांचं सुद्धा आपल्याला प्रदर्शन पाहायला भेटलं आहे आणि पाहायला भेटणार आहे कारण की एक पाहायला होती नामांकित संघ हा सुद्धा आहे आणि आजच्या दिवसामध्ये इथे दाखल होताना पाहायला भेटतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल.
चला आता होणारा सामना आपल्याला पाहायला भेटेल केसीसी विरुद्ध इंडियन ग्रुप खालूबाजा पिंपलगाव. या दोन संघामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल. बेस्ट वरची बेस्टची लढाई पाहायला भेटणार. दोन्ही साईडला नामांकित केलेले संघ आहेत आणि जसं मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जूते कितने नंबर है निकाल जरा. चला दोन्ही कर्णधार लवकर यायचे टॉस साठी. दोन्ही कर्णधार विनंती असणाऱ्या टॉस साठी यायचं आहे. तवक्कल क्रिकेट क्लब ऑर्गेनाइज एक बड़ी टूर्नामेंट देख रहे हैं और बीच मैदान के अंदर बिग बैटल देखने मिल रहा है. एक तरफ केलवत, दूसरी तरफ तवक्कल क्रिकेट क्लब ए. इसके बाद होने वाला मुकाबला एक कड़ा मुकाबला बिग बैटल देखने मिलेगी. एक तरफ इसके बाद होने वाला मुकाबला केसीसी वर्सेस इंडियन खालूबाजा पिंपलगाव. दोन्ही कर्णधार विनंती असणाऱ्या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि त्याच्यानंतर मॅच इन प्रोग्रेस. मैच फर्स्ट इनिंग का खेल खत्म हुआ. 3 ओवर के खात्मे के बाद रन संख्या बनी है 33 रनों का टारगेट सेट किया है. 33 रन बनाने, 18 गेंदे 33 रनों का समीकरण है. फिर से एक बार मैं सुहेलनाथ गौकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. खेलने को जाए ना जर गया तो बॅट्समन नेम सांगायचं. बॅट्समन नेम सुमित आणि वैभव. सलामीवीर प्रमाणिक बलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. केसीसी चे कॅप्टन आणि इंडियन खालूबाजा पिंपलगाव दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही कर्णधार लवकर यायचं टॉस साठी. एकावा पाहिजे जिया तुला जर डिग्रीचे खेळला जर घेतले आलं पाहिजे तेव्हा बोल. इस्माइल भाई टॉस उड़ाएगा. इस्माइल भाई उम्बिलकर इनके हाथों से टॉस होगा इस मैच का. दोनों कैप्टन टॉस के लिए आना है. बीच मैदान के अंदर मुकाबले की बात की जाए तो एक तरफ तवक्कल क्रिकेट क्लब और केलवत के बीच मुकाबला शानदार मुकाबला है. 18 गेंदे 32 रनों की जरूरत है. चला केसीसी कैप्टन गेंदबाजी मार्ग पर रियान गेंदबाजी के लिए आ रहे. स्ट्राइकर लेफ्ट हैंड बल्लेबाज. देखने वाली बात फील्डिंग की बात की जाए तो एक तरफ मिड विकेट की दिशा में एक डीप एक्स्ट्रा मिड विकेट की दिशा में खिलाड़ी है जहां पर गेंदबाजी के लिए रियान गेंदबाजी कर रहे. शानदार गेंदबाजी, ऊंचे कद के गेंदबाज हाई एक्शन के साथ गेंदबाजी के लिए तैयार. सर्कल बॉलिंग लेकर गेंदबाजी के लिए तैयार है. पहली 6 गेंदें महत्वपूर्ण होगी. 33 रन अगर डिफेंड करने तो गेंदबाजी अच्छी करनी बहुत जरूरी है. मेरे साथ इंडियन खालूबाजा पिंपलगांव के कैप्टन मेरे साथ जुड़े हुए केसीसी चला कर्णधार और पहली गेंद शानदार है. सीधा कीपर के दस्तों में बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन बिद्दे की दारी है. कैमरामैन टॉस हो रहा है. टॉस की तरफ गिरना है. इस्माइल उम्बिलकर इस मैच का टॉस करेंगे. मेरे साथ दोनों कैप्टन जुड़े हैं. एक तरफ लिखा है चैंपियंस ट्रॉफी और दूसरी तरफ लिखा है तवक्कल क्रिकेट क्लब बेंगलुरु. चलिए मुकाबले की तरफ जब टॉस हो रहा है. केसीसी कैप्टन ने टॉस चॅम्पियन ट्रॉफी इंडियन खालूबाजा संघाच्या कॅप्टन ने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून काय असेल? प्रथम आम्ही गोलंदाजी करू. 3 षटकाचा मॅच आहे. 3 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 3 षटकामध्ये जवळजवळ 35 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि या स्पर्धेबद्दल आणि या ग्राउंड बद्दल काय सांगाल? तवक्कल क्रिकेट क्लब बेंगलोली यांचं आयोजन
खूप सुंदर आहे. त्या ग्राउंडवर केलेली त्यांनी मेहनत अतिशय चांगली आहे. धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा असतील. इंडियन खालोबाजा या संघाने टॉस जिंकलाय आणि सर्वात पहिले गोलंदाजी करणार. 3 षटकाचा मॅच असेल. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला भेटेल. रियान गोलंदाजी बात करते, नक्की चांगली गोलंदाजी करते हैं. अच्छा स्ट्रोक है वहां पर, थोड़ी सी मिस फील्ड है. 1 रन मिलेगा. दूसरा लेना चाहते हैं और दूसरा रन भी आसानी के साथ अच्छी रनिंग बिट द विकेट. 2 रन मिलेंगे. रन संख्या में बढ़ोतरी होगी और रन संख्या जाकर पहुंचेंगी 4 रन पर. तैतीस रनों का टारगेट चेस करते हुए दोनों बल्लेबाज सुमित और वैभव. देखने बड़ी बात, कैसी बल्लेबाजी करते. शॉर्ट गेंद, क्या 30 गेंद 30 बार शॉर्ट गेंद को पुल करना चाहते थे, लेकिन गेंद सीधा कीपर के नस्तर में निकलते हुए कोई मौका नहीं बल्लेबाज के पास. जहां पर बल्लेबाज सुमित 4 गेंदे के लिए 4 रन बनाए. 33 रनों का टारगेट चेस करते हुए दोनों बल्लेबाज पहले पावर प्ले की ओर सर्किल के ओवर लेकर गेंदबाज रिहान क्या कमाल की गेंदबाजी कर रहे. 30 गेंदबाजी कर रहे. पेस से गेंदबाज के बाद हाई एक्शन के साथ गेंदबाजी कर रहे. ऊंचे कद के गेंदबाज है. फिर से एक बार शॉट गेंद है. गेंद के नीचे कीपर सुफियान है. मिलेगा विकेट. गेंद रहेगी अंदर, बल्लेबाज रहेगा बाहर. विकेट का बटन. शानदार गेंदबाजी है. कमाल की गेंदबाजी हो रही है. 5 गेंदे फेंकी. कुल मिलाकर 4 रन कर चुके. एक बल्लेबाज को बैक टू पवेलियन भेजा है. इसके बाद होने वाला मुकाबला केसीसी वर्सेस इंडियन खालूबाजा पिंपलगांव के कैप्टन ने टॉस जीता. टॉस जीतने के साथ इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहले गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. पहले ओवर के अंदर सर्कल ओलिवर लेकर रिहान गेंदबाजी के लिए 5 गेंदे फेंके. कुल मिलाकर 4 रन कर चुके हैं और 1 विकेट का पतन हुआ है. क्या शानदार गेंदबाजी कर रहे. गेंदबाज की यहाँ पर सोच अलग है. शॉर्ट पिच गेंदबाजी कर रहे लगातार. अगर ये मुकाबला जीतना है तो अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. कल पेश स्ट्राइक पर आए. लगातार हम देखते कि इंडिया के लिए विराट कोहली वन डाउन के रूप में लगातार अच्छा परफॉर्मेंस दिखा रहे, लेकिन अब विशाल को अच्छा परफॉर्मेंस दिखाना पड़ेगा अगर इस मैच को जीतना है. अच्छा मैच. धूप खिला हुआ है, हल्की हल्की हवाएं छूट रही है. अच्छा ग्राउंड है, हल्की हल्की घास नजर आ रही है मैदान के अंदर. आप देख रहे हैं अच्छा विकेट बना है. विकेट के अंदर बाउंस है और गेंदबाज पूरे फायदा उठा रहा है उसका. अतिरिक्त विचाल नजर आ रही है गेंदबाजी में. गेंदबाज रिहान की अच्छी गेंदबाजी हो रही है. कुल मिलाकर 5 रन कर चुके हैं. सॉरी 4 रन कर चुके हैं. 5 गेंद फेंकी है. ओहो तेज तर्रार गेंद. गेंद सीधा कीपर के दस्तों में. अंपायर का इशारा था. 1 ओवर का खात्मा. रन संख्या बढ़े कुल मिलाकर 4. 1 विकेट का उपाय पतन. थोड़ी सी चर्चा होगी बीच मैदान के अंदर. चर्चा करना भी बहुत जरुरी आहे. चर्चा करेंगे तो चर्चे में रहेंगे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका मित्रांनो, कारण लोक ढासरलेल्या घराची विट्टा सुद्धा सोडत नाही. आणि संकटावर अशा प्रकारे टून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरवलो तरी इतिहासच करला पाहिजे. या दृष्टीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळणं खूप गरजेचं आहे. जिस तरीके से गेंदबाजी कर रहे हैं ये मुकाबला फंसने वाला है. अच्छी बल्लेबाजी करने वाली है. अच्छी बल्लेबाजी करना पड़ेगा. साझेदारी बनाना पड़ेगा. एक पार्टनरशिप बनाएंगे तो ये मुकाबला जीत सकते. देखिए कुल मिलाकर आने वाले गेंदे 12 गेंदे में 29 रन. 29 रनों की जरूरत है. घमासान वाला मुकाबला देख रहे हैं. चैंपियंस ट्रॉफी 2026 का ये महान संग्राम आज का पहला दिन. फिर से एक बार मैं सुहेल नाथगांवकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूँ. यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक इस मुकाबले को देख रहे हैं उनका भी स्वागत है. नक्कीच भिंगलोली गावचे जे फॉरेनर आहेत, फॉरेनर कमिटी ते पण बघतायत मॅच यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं पण पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांना आम्ही खूप मिस करत आहोत या स्पर्धेकरिता. फद बोधू सुद्धा मॅच बघतायत, त्यांचा पण मनापासून हार्दिक स्वागत आहे. नक्कीच एक चांगला फलंदाज मंडणगड तालुक्यातील एक चर्चेत असणारा नाव फद बोधू आपण पाहतो.
गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज जैद. नक्कीच हाईट आहे गोलंदाजीकडे, नक्कीच क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करतोय अजूनपर्यंत. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. रायडम ओव्हर द विकेटने पुन्हा दुसरा चेंडू. नक्कीच चांगला चेंडू आहे, अतिरिक्त उच्चाला फलंदाज चारूखाली चित आहे. नक्कीच चेंडू जातो स्ट्रेक्शनच्या हातात. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी, दर्जेदार मॅग्निफिसंट गोलंदाजी. जैद देखिए अपने हाइट का पूरेपूर फायदा उठा रहे, पिच का फायदा उठा रहे और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. उछाले देखिए विकेट में अच्छी उछाल है, गेंदबाज भी शानदार गेंदबाजी कर रहे हैं. अच्छा स्ट्रोक है वहां पर, नोलैंड्स में गेंद क्या ट्रैवल हो रही है, फील्डर मौजूद है, पकड़ेंगे कैच, बल्लेबाज चलेंगे बैक टू पवेलियन. दूसरे विकेट का पतन होता हुआ, पूरी तरह से मुकाबला फंसा हुआ है बल्लेबाजी करने वाली टीम के पास. अब बड़े शॉट खेलने पड़ेंगे अगर ये मुकाबला जीतना है. एक बार गेंदबाजी के लिए अच्छा स्ट्रोक के वापस गेंदबाजी कर रहे हैं. अच्छा स्ट्रोक के लिए 1 रन मिलेगा. 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होगी. रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंचेगी 5. रन संख्या कुल मिलाकर 5 रन पर जा पहुंचे हैं. और जिस तरह से गेंदबाज सही गेंदबाजी कर रहे हैं, लाजवाब गेंदबाजी हो रही है, शानदार गेंदबाजी हो रही है. अच्छी गेंद इस बार, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है, गेंद सीधा कीपर के दस्तों में निकल रही है. कोई मौका नहीं बल्लेबाज के पास, इस गेंद का जवाब नहीं है और गेंद सीधा कीपर के दस्तों में दे जाकर टकराते हुए नजर आई. सर्कल के अंदर खिलाड़ी अगर बात की जाए पॉइंट की दिशा में, एक्स्ट्रा कवर की दिशा में खिलाड़ी है. मिड विकेट, मिड ऑन, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन की दिशा में खिलाड़ी गेंदबाजी के लिए सही गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी गेंदबाजी है इस बार, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद ट्रैवल हुए. अलंद कारपेट, थोड़ी सी मिसफील्ड वहां पर अयान की ओर से. 2 रन मिलेंगे. 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी की. रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंच रही है 7 रन पर. जिस तरीके से ये मुकाबला चला है, बल्लेबाजी करने वाली टीम पूरी तरह से फंसी हुई नजर आ रही है. आने वाली गेंदों की बात की जाए तो 6 गेंदें हैं और 6 गेंदों के अंदर रन बनाने कुल मिलाकर 25 रनों की जरूरत है. 26 रनों की जरूरत है. 6 गेंदें 26. ये मुकाबला अच्छा है, बड़ी शॉट खेलना पड़ेगा, 4 छक्के लगाने पड़ेंगे अगर इस मुकाबले को जीतना है. अगली गेंद अच्छी गेंद, शानदार गेंद. गेंदबाजी के लिए सिराज 5 गेंदें 26 रनों की 5 छक्के लगाने पड़ेंगे बैक टू बैक का. सिराज गेंदबाजी कर रहे हैं. अगली गेंद, ओहो हो क्या गेंद घूमी है, कमाल की गेंद है. जादूगर गेंदबाजी मार्ग पर है. अगली गेंद, ओहो हो शानदार गेंद पॉइंट की दिशा में स्ट्रोक खेला है. वहां पर फील्डर मौजूद. 1 रन मिलेगा. 1 रन के साथ रन संख्या में रन संख्या कुल मिलाकर 8 रन पर जा पहुंच रहे. क्या गेंदबाजी की है, बाहुबली में टप्पा, गेंदबाजी में टप्पा. अच्छी गेंदबाजी है, गेंद लगातार घुमा रहे. गेंदबाजी का छाती कर गेंदबाजी पर गेंदबाजी कर रहा है. सामने की टीम को तैयार रहने बोलो. अगली गेंद अच्छी गेंद थी. देखिए वहां पर कीपर भी बीट होते हुए,
क्या गेंदबाजी हो रही है, 4 गेंदें फेंकी है, 1 ही रन खर्च किया। इसके बाद होने वाला मुकाबला केसीसी वर्सेस इंडियन खालूबाजा पिंपलगांव के बीच। और अच्छी गेंद शानदार गेंदबाजी है, 5 गेंदें। यह मुकाबला लगभग अब पूरी तरह से पकड़ बनाते हुए तवक्कल क्रिकेट क्लब ए टीम जिस तरीके से इंडियन खालूबाजा पिंपलगाव चला फील्डिंग लावायची याच्यानंतर लवकरच लवकर एक बार गेंदबाजी के लिए सज्ज। ओ शानदार गेंदबाजी, पूरी तरह से रोक के रखा तवक्कल क्रिकेट क्लब ने यह मुकाबला जीता है। कांग्रेचुलेशन, हार्ड लक बॉयज, खेलवत।